हॅलो एव्हरीवन, मी शुभम प्रकाश ताळे तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब फिजिक्स बाय शुभम सर. काल आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड या चॅप्टरचे काही टॉपिकवर एमसीक्यू डिस्कस केले होते. आज आपल्या सेशन 2 मध्ये कुठल्या टॉपिकवर एमसीक्यू डिस्कस करायला लक्ष द्या. आपल्याला पास्कल लॉ, त्यानंतर प्रेशर मेजरमेंट आणि काय तर सरफेस टेन्शन या 3 टॉपिकवर आपल्याला एमसीक्यू डिस्कस करायचा आहे. ज्यामध्ये बघा पास्कल लॉ कशाला म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण जर आपल्याकडे काय असेल एखादं क्लोज कंटेनर असेल आणि या क्लोज कंटेनरमध्ये काय असेल तर लिक्विड फिल केलं असेल. ओके, आता हे लिक्विड जर आपण कुठल्या पण एका कन्फर्म पॉईंटवर जर काय केलं फोर्स एक्झर्ट केला तर या फोर्समुळे काय होणार, हे फ्लुइड काय होणार तर ऑल पॉसिबल डायरेक्शन काय होणार तर फ्लो होणार. त्याला म्हणतो आपण पास्कल लॉ. त्याला म्हणतो आपण काय तर पास्कल लॉ. ओके, त्यानंतर प्रेशर मेजरमेंट. तर प्रेशर मेजरमेंट करण्याचे आपल्याकडे 2 इन्स्ट्रुमेंट आहेत. एक म्हणजे काय तर ओपन ट्यूब मॅनोमीटर, ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओके, आणि सेकंड आपल्याकडे मर्क्युरी बॅरोमीटर, मर्क्युरी बॅरोमीटर. ओके, तर ओपन ट्यूब मॅनोमीटरचा यूज करतो आपण प्रेशर डिफरन्स फाइंड करण्यासाठी. प्रेशर डिफरन्स फाइंड करण्या आपण ओपन ट्यूब मॅनोमीटर यूज करतो आणि मर्क्युरी मॅनोमीटर यूज करतो आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड करण्यासाठी. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, आणि सरफेस टेन्शन काय राहते आपल्याकडे तर सरफेस टेन्शन राहते फोर्स पर युनिट लेंथ. काय राहते तर सरफेस फोर्स पर युनिट लेंथ. या 3 टॉपिकवर आपल्याला एमसीक्यू डिस्कस करायचे आहेत. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं पास्कल लॉ कशाला म्हणतात. प्रेशर मेजरमेंट आपल्याला 2 इन्स्ट्रुमेंट आहेत, एक ओपन ट्यूब मॅनोमीटर आणि मर्क्युरी बॅरोमीटर. आणि सरफेस टेन्शन काय राहते आपल्याकडे फोर्स पर युनिट लेंथ. ओके, तर पहिला एमसीक्यू बघा आपल्याला काय दिला आहे तर एसआय युनिट ऑफ प्रेशर. प्रेशरचा एसआय युनिट विचारलाय तर प्रेशरचा एसआय युनिट काय राहणार तर प्रेशरचा एसआय राहते आपल्याकडे काय तर पास्कल. काय राहते आपल्याकडे पास्कल. पण आपल्याला फाइंड कसं करायचं युनिट जर विचारलं असेल तर आपला प्रेशरचा फॉर्म्युला काय राहते आपल्याकडे तर फोर्स पर युनिट एरिया. ओके, फोर्सचं एसआय युनिट काय येतं न्यूटन, एरिया एसआय युनिट काय येतं मीटर स्क्वेअर. ओके, आपल्याकडे काय असेल 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय तर 1 पास्कल. काय ते 1 पास्कल. ओके, तर प्रेशरचा एसआय युनिट काय असतं आपला पास्कल. ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय तर 1 पास्कल. सेकंड एमसीक्यू बघा दिला आपल्याला अकॉर्डिंग टू द पास्कल लॉ प्रेशर अप्लाइड टू एन कन्फर्म लिक्विड ट्रान्समिटेड. ओके, जसं आपल्याला म्हटलं क्लोज कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये काय तर फ्लुइड आहे, याच्यावर प्रेशर एक्झर्ट केलं तर प्रेशरमुळे काय होणार हे फ्लुइड काय होणार तर ऑल पॉसिबल डायरेक्शन काय होणार तर फ्लो होणार. म्हणजे काय तर इक्वली इन द ऑल द डायरेक्शन. ओके, ऑप्शन नंबर कोणतं बरोबर आहे तर सी नंबरचं. ओनली डाऊनवर्ड होणार का नाही, ओनली अपवर्ड होणार का नाही, ओनली साइडवे नाही, तर ऑल डायरेक्शन काय होणार तर फ्लो होणार. नेक्स्ट हायड्रॉलिक लिफ्ट वर्क ऑन प्रिन्सिपल. तर कोण्या प्रिन्सिपल वर्क करते तर पास्कल लॉ अप्लिकेशन यूज करतो. कोणता जातं पास्कल लॉ. नेक्स्ट क्वेश्चन बघा दिला आता अ फोर्स इज 20 न्यूटन act on the area is 2 × 10⁻³ मीटर स्क्वेअर. द प्रेशर इज आपल्याला काय विचारलाय प्रेशर विचारलाय आणि आपल्याला 4 ऑप्शन दिले हो का. तर प्रेशर म्हणजे काय राहते आपल्याकडे प्रेशर इज इक्वल टू राहते फोर्स पर युनिट एरिया. ओके, आता आपल्या फोर्स किती घेऊन येतात 20 न्यूटन इंटू एरिया किती घेऊन येतात 2 × 10⁻³ 2 आपल्याला जर डिवाइड केलं काय अर्थ 10 हा पॉवर वर घेऊन जा म्हणजे काय अर्थ +3. ओके, म्हणजे इतर किती झुट ऍड करू आपण तर 1 2 3. ओके, म्हणजे प्रेशरचं युनिट काय आपल्याकडे तर 10,000. किती होणार तर 10,000. ऑप्शन बघा चेक करा कुठला आहे तर ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द प्रेशर. काय विचारलाय विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द प्रेशर ऑफ गॅस इन द कंटेनर. ओके, तर बघा मर्क्युरी बॅरोमीटरचा यूज करतो आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी. कुठला आहे तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. थर्मोमीटरचा यूज करतो आपण टेम्परेचर मेजर करण्यासाठी. ओके, आणि मर्क्युरी बॅरोमीटरचा यूज करतो आपण प्रेशर मेजर करण्यासाठी. कुठलं प्रेशर तर गॅस प्रेशर, प्रेशर डिफरन्स मेजर करण्यासाठी होतो. आणि ॲममीटरचा यूज करतो आपण काय तर करंट मेजर करण्यासाठी. ओके, त्यातला ऑप्शन कोणतं बरोबर होतं मॅनोमीटर. ओके, द प्रेशर मेजर ऑफ द गॅस काय आपण तर ओपन ट्यूब मॅनोमीटर आपण यूज करू. नेक्स्ट ओके, instrument is used to
instrument is used to measure the atmospheric pressure. आताच बोललो आपण, तर atmospheric pressure कशा मेजर करतो आपण, तर मर्क्युरी बॅरोमीटर, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, द यूट्यूब मॅनोमीटर प्रेशर डिफरन्स इज मेजर बाय. ओके, तर यूट्यूब मॅनोमीटर मध्ये आपण प्रेशर डिफरन्स मेजर बाय काय मेजर करणार, तर व्हॉल्यूम मेजर करते का, नाही. त्यानंतर हाईट डिफरन्स, बरोबर आहे, काय डिफरन्स करणार, तर हाईट डिफरन्स. डेन्सिटी ओनली, एरिया नाही. तर काय, तर ओपन ट्यूब मॅनोमीटर मध्ये आपण काय करतो, आपण तर हाईट डिफरन्स मेजर करतो. आपण काय करतो, हाईट डिफरन्स, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, a standard atmospheric pressure is equal to the काय राहते, that is 136 सेंटीमीटर Hg. ओके, जे आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते प्रेशर किती राहतं, 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर ऑफ द Hg. ओके, नेक्स्ट एमसीक्यू बघा आपल्याला काय दिलं आहे, सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज 0.035 न्यूटन पर मीटर. द एनर्जी निडेड टू इंक्रीज द रेडियस ऑफ सोप बबल. काय विचारलं आपल्याला, सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन गिवन आहे. तर सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन किती आहे आपल्याला, 0.035 न्यूटन पर मीटर, न्यूटन पर मीटर. त्यानंतर मतलब आपल्याला एनर्जी निडेड टू इंक्रीज द रेडियस ऑफ बबल फ्रॉम द 4 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर. आता मला सांगा आपल्याला एनर्जी निडेड. ओके, एनर्जी म्हणजे आपला फॉर्म्युला राहते इथं, दॅट इज DE इज इक्वल टू काय, तर T इंटू काय, तर DA. बट तुम्हाला माहित आहे, जर आपल्याकडे काय असेल, तर बबल असेल, तर एरिया काय राहते आपला, इनसाइड आणि काय, तर आउटसाइड, म्हणून काय आपण 2. आता इथं एरिया कावरला चेंज होऊ राहिला, मग आपल्याला काय घ्यायला इथं, दॅट इज A2 इज इक्वल टू काय, तर T इंटू 2. आता एरिया करणार बबलचा, आता एरिया राहते दॅट इज 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे आपण चेंज इन एरिया घेऊ, फायनल एरिया मायनस 4 पाय R1 चा होल स्क्वेअर. ओके, तर हा झाला आपला काय, तर एरिया. आता बघा सरफेस टेन्शन किती घेऊन आपल्या इथं, 0.035 इंटू 2. इथून कॉमन काय निघते, दॅट इज इंटू काय, तर 4 पाय आर स्क्वेअर मायनस R1 चा होल स्क्वेअर. ओके, बघा इथं, तर इथं व्हॅल्यू पुढे करू आपण, 0.035 इंटू 2 इंटू 4 8. पायची व्हॅल्यू काय घेऊन आपल्याला, तर पायची व्हॅल्यू घेऊन आपल्याला 22 डिवाइड बाय 7, 22 डिवाइड बाय 7. ओके, ब्रॅकेटमध्ये रेडियस. आता रेडियस आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिली आहे, तर आपण काय करायचं, सेंटीमीटरचं कन्व्हर्शन कधी पण काय करायचं, मीटर मध्ये करायचं. तर जस्ट याला 10⁻⁻² न मल्टिप्लाय करायचं. ओके, तर आपल्याकडे काय नाही, तर 6 फायनल रेडियस किती आहे आपल्याकडे, तर 6 इंटू 10⁻⁻² चा होल स्क्वेअर मायनस दॅट इज 4 इंटू 10⁻⁻² चा होल स्क्वेअर. म्हणजे काय ना आपल्याकडे इथं, दॅट इज 0.035 इंटू 8 इंटू 12 डिवाइड बाय 7. ओके, 6चा होणार 36 इंटू 10⁻⁻4 मायनस 16 इंटू 10⁻⁻4. ओके, जर 7 ना आपण 35 ला जर डिवाइड केलं तर काय ना आपल्याकडे, तर दॅट इज 0.005. ओके, 8 न जर 20 ला मल्टिप्लाय करायचं, इंटू आणता 176. ओके, इंटू जर याच्यावर आपण 10⁻36 मायनस 60 केलं तर काय आणता 20 आणि 10⁻⁻4 कॉमन काढू आपण, 10⁻⁻4. ओके, आता याला जर आपण 10⁻4 जर मल्टिप्लाय केलं तर आपण याला काय लिहितो आपण, तर इज इक्वल टू 0.005 इंटू 176 इंटू 0.0020 -4 आहे ना. ओके, तितके लिहितो. ओके, त्यानंतर आपण यानं जर याला मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर काय येतं, 0.00001 इंटू 176. बघा, आता याला आपण काय लिहू शकतो, 0.1 ला किती 0 आपला पॉईंट शिफ्ट केला आपण, 1 2 3 4 5, त्याला लिहितो आपण तर 10⁻⁻5 इंटू 176. ओके, सॉरी
1 इंटू 10⁻⁻6 त्याला लिहू शकतो आपण, म्हणजे 1 न त्याला मल्टिप्लाय करणार तर 176 इंटू 10⁻⁻5. पण गिवन ऑप्शन मध्ये आपल्याला कुठलेच 5 दिला आहे का इथं? नाही, तर आपण इथं व्हॅल्यू चेक पॉईंट शिफ्ट करू. सध्या पॉईंट कुठे आपला इथं आहे, 2 जरा शिफ्ट करू, म्हणजे काय तर 1.76 इंटू 10⁻⁻5 प्लस 10⁻+2 काय येणार ते इथं 1.76 इंटू 10⁻⁻3 आणि आपलं एनर्जी युनिट करायचं तर जूल. हे राहणार आपलं काय तर आन्सर. ओके, जस्ट काय केलं आपल्याला विचारलं तर सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज 0.035 न्यूटन पर मीटर. आपल्याला काय विचारलं आहे तर जेव्हा रेडियस काय चेंज झाली 4 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर, तर आपण जस्ट काय केलं त्याचा एरिया यूज केला, तर बबलचा एरिया करायचा आपला तर 4πr². लक्षात ठेवलं, कारण ते 4πr². तर आपला आन्सर करणार 1.67 10⁻⁻3 ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिला आपल्याला तर विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, सरफेस टेन्शन इज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया. तर आपल्याकडे सरफेस एनर्जी काय राहते बघा, तर सरफेस एनर्जी DW इज इक्वल टू T इंटू काय तर DA. म्हणजे आपण इथं सरफेस टेन्शनला काय लिहू शकतो आपण, दॅट इज DW इज इक्वल टू काय तर DA इज इक्वल टू काय तर सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शनला काय लिहितो आपण द वर्क डन पर युनिट एरिया. जिथं वर्क डन पर युनिट एरिया असेल ते ऑप्शन काय तर बरोबर आहे. तर सरफेस टेन्शन वर्क डन पर युनिट एरिया बरोबर आहे का? बरोबर आहे ऑप्शन. सरफेस टेन्शन वर्क डन पर युनिट लेंथ राहते का? नाही. का राहते एरिया. सरफेस टेन्शन वर्क डन पर युनिट फोर्स नाही. तर ऑप्शन नंबर कोणतं बरोबर आहे? दॅट इज द ऑप्शन नंबर बी, दॅट इज सरफेस टेन्शन वर्क डन पर युनिट एरिया. ओके, नेक्स्ट एमसीक्यू बघा काय तर लास्ट काय दिलं आपल्याला तर अ फोर्स रिक्वायर्ड टू टेक अ फ्लॅट सर्क्युलर प्लेट ऑफ radius 2 centimeter from the surface of water. The surface tension of water is 17 into 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू दिली आपल्याला 22.7, 22 डिवाइड बाय 7. आपल्याला काय फाइंड करायला देतं, फोर्स फाइंड करायला लागते. तर आपला सरफेस टेन्शन काय राहते आपल्याकडे तर दॅट इज सरफेस टेन्शन फोर्स पर युनिट लेंथ. पण इथं आपल्याला लेंथची व्हॅल्यू गिवन नाही. आपल्याला काय विचारलं आहे तर सर्क्युलर फ्लॅट प्लेट. तर आपण काय कन्सिडर करू, लेंथ इज इक्वल टू जो रेडियस आहे तो किती राहतं 2πr आणि आपल्याला रेडियस गिवन आहे किती आहे तर 2 सेंटीमीटर. तर सेंटीमीटरचं करून मीटरमध्ये केलं तर लेंथ इज इक्वल टू काय तर 2 इंटू 22 डिवाइड बाय 7 इंटू 2 इंटू 10⁻². ओके, म्हणजे काय नाही तर 22 डिवाइड बाय काय तर 7 इंटू काय तर 4 इंटू 10⁻². हे काय आले आपली तर लेंथ. जर आपल्याकडे लेंथ आली तर आपल्याकडे फोर्स गिवन आहे किती आहे, फोर्स सॉरी आपल्याला काय तर फोर्सची व्हॅल्यू फाइंड करायची इथे नंतर दॅट इज फोर्स इज इक्वल टू काय तर सरफेस टेन्शन इंटू काय तर लेंथ. लेंथ किती आली आपली 22 डिवाइड बाय 7 इंटू 4 इंटू 10⁻² डिवाइड बाय काय तर 17. जस्ट व्हॅल्यू पुटअप करा 17 इंटू 22 डिवाइड बाय 7 इंटू काय नंतर इंटू -3 येतं इंटू काय तर 10⁻⁻3. ओके, इंटू काय तर 4 इंटू 10⁻². जे आलाय ते आन्सर आलाय. आन्सर कमेंटमध्ये सांगा की बा किती राहणार फोर्सचं. ऑप्शन नंबर करेक्ट कोणचा आहे त्याचा ABC आहे की D आहे. ओके, तर या चॅप्टरमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉब्लेम 3 टॉपिकवर आपण MCQ डिस्कस केले. येणाऱ्या सेशन 3 मध्ये आपण सरफेस टेन्शन, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी या सर्व टॉपिकवर आपण MCQ डिस्कस करू. धन्यवाद.